हाय फ्रेंड्स, आज पप्पांनी टेरेसवर मस्त चोळून चोळून आंघोळ घातली. खरं तर सर्वात स्वच्छ प्राणी हे मुके प्राणी आहेत. त्यांना एक एक दोन दोन महिने आंघोळ घातली नाही तरी चालतं, त्यांचा वासही येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि ते खरंच आहे. जर आपण 4 दिवस आंघोळ नाही केली तर आपल्या अंगाला किती वास सुटतो. पण रस्त्यावरचे प्राणी बघा ना, 15-15, 17-17 वर्ष त्यांचं आयुष्य असतं. ते कधीच आंघोळ करत नाहीत, पण तरीही त्यांच्या अंगाचा वास येत नाही. कारण मी त्यांच्यात असते रोज, हे मला माहिती आहे. पण माणूस असा प्राणी आहे की खरं 4 दिवसात त्याच्या अंगाला वास सुटतोच. कारण मुळातच माणूस हा नासका माणूस आहे. कारण त्यांना मुक्या प्राण्यांचे हाल पाहवत नाहीत. म्हणजे सगळेच लोक तसे नाहीत, पण असे काही लोक आहेत की त्यांना मुक्या प्राण्यांचा खूप त्रास होतो. घरच्या पाळलेल्यांचाही होतो आणि रस्त्यावरच्या प्राण्यांचा तर सांगूच नका. 99% काय प्रॉब्लेम आहे त्यांना. कारण बघा, प्रत्येकाला म्हणजे निसर्गाने, त्या परमेश्वराने जन्म दिला आहे, त्यांना ते आयुष्य दिलं आहे. मग त्यांनी म्हणजे जगायचं का नाही. आता आपले राजकारणीच बघा ना, त्यांना दुसरा विषयच नाहीत. कधी कुत्री, कधी मांजरं. हे दिल्लीचं सरकार नक्की त्याचं डोकं ठिकाणावर नाही आहे. अरे ते मुके प्राणी आहेत, का त्यांना त्रास देता. पण नाही, यांना दुसरा मार्गच दिसत नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे हाल, महाराष्ट्रातल्या लोकांचे एवढे हाल आहेत, गरीब लोकांचे, की त्यांच्या शेतीत 2-2 महिने पावसाचे पाणी राहून पिकं कुजलेली आहेत. हे सरकारला दिसत नाही. पण मुक्या प्राण्यांवरती त्यांना बोलायचं असतं, नको नको ते करायचं असतं. पण जाऊ देत त्यांच्यापाशी. पण जे लोक मनापासून, एक मला सांगावंसं वाटतं की बरेच लोक रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना खायला देतात, तर कृपा करून ते बंद करू नका. देतच राहा, कारण मीही करणार आहे. उद्या जेल झाली तरी हरकत नाही, कारण मुक्या प्राण्यांना आपण दिलं तर खायला मिळतं. एखादा कुत्रा चावला म्हणून लोक 100 वेळा एक व्हिडिओ दाखवतात. पण थोडा विचार करा त्याच्याही बाजूने, की कधीतरी तो स्वतःच्या संरक्षणासाठी असं करत असेल. 2 गाड्यांचा ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो किंवा मार लागला जातो, त्यात मृत्युमुखीही पडले जातात लोक, त्यावेळेस आपण ॲक्सिडेंट म्हणून आपल्यावर उपचार घेतोच ना. मग असं का समजत नाहीत लोक, आणि समजणारही नाहीत. कारण हे कलियुग आहे.